स्फटिकमालिकां विदधती पद्मासनीं संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदां शारदां दयांची क्रिया स्मरण होय सकळ विज्ञानचे अधिकरण तिची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल विश्वंभरा शरणागत भूत जात बंधुनी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजेच निरूपणाकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण प्रबल वाढवा देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारी परमार्थातील सर्वोच्च मान्य पंचम पुरुषार्थ पंचम भेद निर्माते या जगताचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या स्वतःच्या संसाराची पूर्ण आहुती देणारे जगवंदे जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्री गुरु किंबहुना राजांनाही उपदेश करणारे राजे आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. माझे शब्द व्यवस्थित काढता येत ना? आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे, पण तुमच्या हातामध्ये ढाल आणि समशेर असणं हा तुमचा परमार्थ आहे असा उपदेश करणारे वैराग्यराग्रसिक संत शिरोमणी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा उत्कृष्ट उपदेश प्रकरणातील अभंग सेवेकरिता निवडलेला असून प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबाराय सगळं जगत ज्याला घाबरतं, जगाने त्या गोष्टीला घाबरू नये याचा उपाय अभंगामध्ये सांगितला. एखाद्याला समजावून सांगण्याची पद्धत किती चांगली असली पाहिजे त्या पद्धतीचा वापर म्हणजे प्रस्तुत अभंग आहे. परमात्म्यापर्यंत जाण्याचे मार्ग अनेक आहेत. ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे. तीन मार्गातील व्यक्ती जगद्गुरु तुकोबारायांकडे गेल्या. ज्ञान मार्गी जगद्गुरु तुकोबारायांकडे गेला. तुकोबाराय कर्म मार्गी तुकोबारायांकडे गेला. मी कर्म करतो पण कर्माचं फळ पदरात नाही, त्याच्यासाठी पहिलं चरण ऐसे का होना करा काही पुढे नाही नाशजा. भक्ती मार्गी जगद्गुरु तुकोबारायांकडे भक्ती करतो पण कृतार्थ झाल्यासारखं वाटत नाही, त्याच्यासाठी दुसरं चरण आहे विश्वंभरा शरणागत भूत जात बंधुनी. तिसरा ज्ञान मार्गी तुकोबारायांकडे गेलेला अभ्यास करतो पण पूर्णत्वाला गेल्यासारखं वाटत नाही, त्याच्यासाठी तिसरं चरण श्रुतीचे कानी गाफळ सारं मुळ जाणून. हे तीन मार्ग भक्तीतले झाले. तुम्ही म्हणता आमच्याकडे कोणताच मार्ग नाही परमात्म्यापर्यंत जाण्याचा, कोणत्या मार्गाने आम्ही भक्ती करावी? ज्यांच्याकडे भक्तीची कोणतीच वाट नाही त्याच्यासाठी चौथं चरण. ज्यांच्याकडे सगळ्या वाटा बंद झाल्या त्याच्यासाठी तुकोबारायांनी चौथ्या चरणात वाट मोकळी करून दिली. तुका म्हणी पुढे नाही, पुढे काही वाट नाही यावरी विश्वंभरा शरणागत भूत जात बंधुनी. असा एकंदरीत अभंगाचा सरळ सरळ संपूर्ण भाव अर्थ. ठळक बातम्या संपल्या. आता घरी जाऊन दार लावून कूलर लावून गोधड्या घेऊन झोपले तरी हरकत नसावी. माझं काम संपले. भावार्थकडे वळण्यापूर्वी अल्प असा परिहार द्यायचा तो असा. परमपुरुष परमात्मा परमाराध्य रुक्मिणी प्राण संजीवन
जगदाधार पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने सकल संत महंतांच्या कृपाशीर्वादाने अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज शिर्डी निवासी सच्चिदानंद सद्गुरू साईनाथांच्या या पावन दरबारामध्ये गुढीपाडवा म्हणजे हिंदूंचा नववर्षा प्रारंभ नूतन वर्षाचं स्वागत या सप्ताहाने होते। गुढीपाडवा आणि मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र प्रभूच्या जन्माच्या पर्वावरती सेलू नगरीमध्ये श्री केशवराज बाबासाहेबरावजी महाराजांचे शिष्य श्री संत साईबाबांच्या मंदिरात आयोजित संगीतमय श्रीमद कृष्ण कथा ज्ञान यज्ञ सोहळा आणि कीर्तन महोत्सव आजची 4थ्या दिवसाची कीर्तनोपी सेवा माझ्या वाट्याला आली। ज्यांच्या मुखातून तुम्ही श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात असे भागवताचार्य हरिभक्तीपारायण संजयजी महाराज पिंपळगावकर, ज्यांची घरी कीर्तनासाठी गायनाची सुंदर साथ आहे असे गायनाचार्य हरिभक्तीपारायण माऊली महाराज चव्हाण सेडूकर, त्याचप्रमाणे संगीत विशारद हरिभक्तीपारायण सोपानजी महाराज चव्हाण, मृदंग विशारद हरिभक्तीपारायण कृष्णा महाराज जाधव, नारायण महाराज पावले आणि समस्त जोडगावकर भजनी मंडळी, समस्त सेलूकर भजनी मंडळी, समस्त आळंदीकर सर्व वारकरी असतील, आपल्या परिसराचं वैभव हरिभक्तीपारायण आदरणीय गानकोकिळा संजयजी महाराज होते या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळे जोडगावचे का इकडचे सुरजनगरचे विनेकऱ्यांना आसन द्या, विना खाली नसतो बरं। विनेकऱ्याचा अधिकार कीर्तनकारापेक्षा मोठा असतो। विनेकरी कीर्तनकाराच्या एकदाच पाया पडतो, पण कीर्तनकाराला विनेकऱ्याचं 2दा दर्शन घ्यावं लागतं। त्यांच्या गळ्यातला विना म्हणजे आमच्या पक्षाचं चिन्ह येते विठ्ठल। कदाचित राजकीय पुढारी चिन्ह घरी विसरतील, चिन्ह बदलतील, पण संप्रदायामध्ये चिन्ह बदलत नाही। विणा म्हणजे आमचा मूर्तिमंत पांडुरंग आहे, टाळ म्हणजे पण पांडुरंग आहे बरं का, लावणी मृदंग विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा, कीर्तनकार चुकला तर मागून फेकून आणायचा टाळ, पण टाळाटाळी अजिबात करायची नाही। मृदंगाची सुंदर साथ करणारे अगोदर कोण होते कृष्णा महाराज, अगोदर कोणी वाजवला महाराजांच्या हरिभक्तीपारायण कार्तिक महाराजांचे शिष्य चैतन्य महाराज। आणि आपल्या सेलू नगरीचं भूषण परभणी जिल्हा म्हणजे कलावंतांचा बाल्य किल्लाच आहे बरं। जगात जर्मनी, भारतात परभणी आणि सेलू नगरीमध्ये अनेक कलावंत आहेत। त्या सेलू नगरीचं भूषण मृदंग मार्तंड ताल भास्कर ताल सूर्य आमच्या छोट्या बंधूंच्या ठिकाणी असणारे भावी नवरदेव हरिभक्तीपारायण कार्तिकजी महाराज हिंगणे आणि त्यांची कलवरी या नात्यानं बऱ्याच ठिकाणी आमंत्रण मीच दिलेत बरं का। आता कलवरीचा अधिकार असतो, तुम्ही म्हणता तू काय शिलूची का, शिलूची नाही पण शिलूची पोरगी तर आहे ना। मी सुंदरी जालन्याची असते, सुंदरी भरपूरची असते, तरी सेलू नगरीची मी कन्या आहे, मुलगी आहे। इथं अनेक घर असे की जे मला पोटच्या मुलीसारखं मानतात। कार्तिक महाराजाची कलवरी या नात्याने इथं बसलेल्या सगळ्या भाविक भक्तांना, सगळ्या श्रोत्यांना त्यांच्या लग्नाचं आमंत्रण बरं का। हीच मूळ पत्रिका असं समजा आणि सहकुटुंब सहपरिवार लग्नासाठी उपस्थित राहा। लग्नाचं ठिकाण स्टेशनला निघा, बोररांजणी तालुका परतूर जिल्हा जालना। सूचना आल्या का लक्षात? विठ्ठल गाडीची पण व्यवस्था राहील बरं का, काळजी करू नका। असं होतं पा कलवरी झाली की माणूस फॉर्म मध्ये येतो सट्ट लग्नाची तारीख 22 एप्रिल दुपारी का संध्याकाळी 22 एप्रिल दुपारी 12:30 वाजता विवाहाचं स्थळ बोररांजणी तालुका परतूर जिल्हा जालना। वाहनाची व्यवस्था केली जाईल। आणखी काय आहे का? चित्रकार पत्रकार बांधव
मंडळी, कला क्रीडा क्षेत्रातील सर्वच मान्यवर, आचार्य प्राचार्य, सर्व माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने अधिकाराने ज्येष्ठ आणि श्रेष्ठ, सर्व वारकरी, टाळकरी, माळकरी, विनेकरी, पहारेकरी, ताळ्यातले, माळ्यातले, कड्यातले, वाडीवरचे, वस्तीवरचे, दररोज कीर्तनाला येणारे येऊन देणारे, जे आजच आले ते, परिचित, अपरिचित, सुपरिचित, सर्व रथी, महारथी, अतिरेकी सोडून सर्वच क्षेत्रातील सर्व मान्यवर असतील, आजी माझे सरपंच, आजी माझे उपसरपंच, आजी माझे ग्रामपंचायतीचे सदस्य, आजी माझे दूध डेअरीचे चेअरमन, कारखान्याचे चेअरमन, आजी माझे नगराध्यक्ष, नगर परिषदेचे अध्यक्ष, आजी माझे आमदार, खासदार, जागीरदार, गुत्तेदार, दुकानदार, मंत्री, मला कुणाचंच वावडं नाही का, कुण्याही जीवाचा न बोलू मत्सर, सर्वांच्या चरणांविंदी साष्टांग प्रणिपात करून चित्रकार, पत्रकार सर्वचा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारी सुंदर नाटका, हे माझं दुसरं कीर्तन आहे सिस्टीम. अतिशय गोड आवाज देत आहे. हॉलमध्ये आवाज काढणं म्हणजे सिस्टीमची परीक्षा असते ती, आणि त्याच्यात जो पास होतो ना तो खरा मेरिटचा विद्यार्थी. मोकळ्या मैदानात कोणी बी आवाज काढतं, पण हॉलमध्ये आवाज काढायला खरंच टेक्निक लागते आणि तितका सुगरणपणा लागतो, त्यात सुगरण लागतं माणूस. म्हणून भाऊ तुम्हालाही धन्यवाद. सर्व माझे परिचित, अपरिचित, सुपरिचित, आता एकाच नाव मी घेऊ शकत नाही, सर्वच असतील. माझ्यावरती नितांत शुद्ध प्रेम करणारी सर्वच वारकरी मंडळी, सर्वांच्या उपस्थितीमुळे या हरिकीर्तनाला आलेली भव्यता आणि दिव्यता. हरिकीर्तनासाठी उपस्थित माझे पतिराज, नाही तर कीर्तन झाले तुम्ही म्हणायचे ते तुमचे भाऊ होते का, म्हणजे म्हटलं का लोक काही विचारतील याचा अजिबात नेम नसतो. एवढंच उशिरा नाव घेते, तो खाण्यातच घेते, घेऊ का नको ते विनोद भोपडं बसलेत ना मागे आहे का, म्हणजे मग काढताना समोर असला की नुसतं काढायला बरं असतं. सरळ आहे का, मी चष्मा लावला नाही त्याच्यामुळे लांबचं दिसना मला. बसले पुढे फक्त हात वरती घ्या. हा धन्यवाद. एवढंच उशिरा नाव घेते, तो खाण्यातच घेते की घेऊ का नको, तुम्ही म्हणत असल्या तर घेते, नाही तर राहू देते. लाडक्या बहिणी घेऊ ना, एवढा आग्रह करताय तर घेऊनच टाकते. पुन्हा वाटण काहीतरी म्हणायचं होतं राहून गेलं. येत होते, जात होते, खिडकी वाटे पाहत होते, खिडकीला 3 तार अडके, त्याला गुंद्र बारा, पान खाते, तेरा घाम येतो, जरा नवरा लागतो इंजिन मारा. तिकडून आला व्यापारी दिली सुपारी देते वाण्याला, हंडा घेते पाण्याला, पाणी आणि त्यालाचं वाडा म्हणते भिंगाचा. वाड्यात वडे, 7 वाडे, आतले वडे पलंग, पलंगावर गादी ऋषी, उशीर बशी कप कापात घडीत वाजला एक. रामेश्वर महाराजांचं नाव घेते मी, सेलूकरांची लेक. सर्व श्रोते सज्जन माईबापाच्या वारकरी संतांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या संकल्पित वेळेत आपण अभंगाचा भावार्थ पाहून थांबूया. अभंग तुकोबा यांचे सर्वांच्या परिचयाचे बहुतेकांच्या पाठातला आहे अभंग. अभंग उपदेश कर प्रकरणातील आहे. थोडासा अभंग अवघड वाटतो, पण अभंगाचा अर्थ अत्यंत गोड आहे आणि सोपा आहे. ज्या निमित्ताला धरून हरी कीर्तन आहे, गुढीपाडवा, नववर्षात नूतन वर्षाचं अभिनंदन, नूतन वर्षाचं स्वागत आणि मर्यादा पुरुषोत्तम 24 अवतारामध्ये अत्यंत श्रेष्ठ असलेला अवतार, पूर्ण अवतार राम, परिपूर्णोत्तम कृष्ण, पूर्ण असलेला अवतार मर्यादा पुरुषोत्तम आणि संबंध भारतभर हा सण उत्साहात साजरा होतो. मर्यादा पुरुषोत्तमाचा जन्मोत्सव या उत्सवाच्या काळात ठेवलेला हा नामसप्ताह आणि मुळात संतश्रेष्ठ साईनाथांनीच शिर्डीमध्ये रामनवमीचा उत्सव चालू केला. बऱ्याच लोकांना प्रश्न निर्माण होतो की साईनाथ हिंदूंचे, साईनाथ मुस्लिमांचे, साईनाथ ख्रिश्चन होते जातील असं म्हणतात. नदीचं मूळ आणि साधूचं मूळ विचारू नये कधी. जसे प्रगट झाले, जसे स्वामी समर्थ प्रगट झाले, संत गजानन महाराज प्रगट झाले, तसे श्री संत साईनाथ महाराज सुद्धा प्रगट झाले. आणि प्रगट झाल्याच्या नंतर महाराज कोणत्या एका जातीचे होते असं आपण म्हणू शकत नाही.
संत जातीचा नसतो तर संत या मातीचा असतो, हे महत्वाचं आहे. विठ्ठल बरेच लोक म्हणतात ते मुस्लिम होते का, ते हिंदू होते का? ते हिंदू होते. ते जर हिंदू होते असं म्हणाल, सगळ्या जाती त्यांनी एकत्रित केल्या, सगळ्या जातीला त्यांनी साधू म्हणतात. त्याला ज्याला कोणाला दूर लोटणं जमतच नाही. जे कारण झाली रांगली त्यासी म्हणी जो आपली, तुझी साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. राहत होती त्या ठिकाणी धुनी पेटली जात होती. अजूनही त्या अखंड धुनी साईनाथांची. साईनाथ भिक्षाटन करायचे. भिक्षेतून आलेली भिक्षा फक्त स्वतः खात नव्हते. आंधळी पांगळी असतील, ज्यांना चालता येत नाही, ज्यांना फिरता येत नाही, अशा लोकांना स्वतःच्या भिक्षेत झोळीतील भिक्षा साईनाथ खाऊ घालत होते. आजही का तुम्ही शिर्डीला गेला, साईनाथांची किंवा जी जी स्थानं आहेत आपल्या पातळीला सुद्धा, ज्या ठिकाणी साईनाथाचं स्थान आहे त्या ठिकाणी अन्नदानाला फार महत्व आहे. लेने को हरिना और करने को अन्नदान. साधू कोणती एका जातीचा असतो असं आपल्याला म्हणता येत नाही. साधू एखाद्या जातीत प्रगट होतात, जातीचं मोठेपण वाढवतात, जातीत जन्माला येतात. म्हणून आपण जातीत विषमता करावी यासाठी नाही. विठ्ठल जसा हिंदूंचा रामनवमीचा उत्सव चालू केला तसा मुस्लिमांसाठी त्यांनी उरूसही चालू केला. मला फार वेगळा विषय भरकटत नाहीच नाही. साईनाथांना अभिप्रेत असलेला आणि प्रिय असलेला रामनवमीचा उत्सव आणि त्यानिमित्त त्यांच्याच पावन दरबारामध्ये त्यांच्या भक्ताच्या माध्यमातून खरं तर आतापर्यंत आम्ही अनेक राजकीय पुढारी पाहिले ज्यांचं कार्य काहीच नसतं पण नुसते पुढं करतात. एक वाक्य बोलू तुम्हाला, माझं बोलणं चांगलं कळत आहे ना. दात माणसाला नंतर येतात आणि मारायच्या मी हनु घेईन बरं का तुमच्या पुढे. दात जन्माच्या नंतर येतात आणि आधी पडतात. जीभ सोबतच येते आणि सोबतच जाते. याचं कारण माहिती तुम्हाला? दात का पडतात? जीभेकडे विनम्रता आहे. दात विनाकारण बोलण्यात योगदान नसताना सुद्धा मध्ये करतात, पुढं करतात. जे विनाकारण पुढं करतात ते लवकर पडत असतात. जे विनाकारण मध्ये करतात ते लवकर पडत असतात. दात विनाकारण मध्ये करतात. बोलण्यात दाताचं काय योगदान आहे का? बोलण्यात दातांचं योगदान असतं. मला असं वाटतं की चट्टच सभासद गेलेले 32च्या 32 गेलेले चट्टच सगळे दात पडलेली माणसं, त्यांना बोलताच आलं नसतं, शब्दांचा उच्चार झालाच नसता. बोलताना जिभेचं योगदान असतं पण जीभ लपून राहते. विनम्रता आहे तिच्या अंगात, शरीरासोबत येते, शरीरासोबत जाते. दात विनाकारण अभिमानी असतात, मध्ये करतात म्हणून लवकर पडतात. विठ्ठल काही योगदान नसताना बरेच ठिकाणी कीर्तन होतात, ते मध्येच गाणं किंवा सांगतात आपलं वातावरण करा बरं, आपलं नाव घ्या बरं. पण मी आल्यानंतर कार्तिक नागाला विचारत होते ते विनोद भाऊ नेमके कोणते, त्या बरेच जण भेटायला आले. त्या माणसाने स्वतःचा परिचय दिलाच नाही आणि ही खरी माणसाची ओळख असते का? नाही तर नावासाठी सगळे हपकलेले, त्यांचा प्रचार करायला इथपर्यंत आले नाही बरं का. मी काही लोक म्हणतात ताई आज आपलं नाव कीर्तनात घ्यायचं बरं का. म्हणलं एकदा लग्नात नवऱ्याचं घेतलं, दररोज देवाचं घेते, तिसरं अलाउड नाही. ते आपसुकपणे आलं पाहिजे, ते सहज विलय आलं पाहिजे. मुद्दामून घेतलेलं तेवढं काही प्रभावी नसतं. मी भाऊंविषयी तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही. पारमार्थिक क्षेत्रातलं कार्य असेल, सामाजिक क्षेत्रातलं कार्य असेल, श्रीमंताच्या लग्नाला तर कोणी हजेरी लावतं, पण गरीबातील गरीबाच्या लग्नाला सुद्धा हजेरी लावणारा देव माणूस म्हणजे विनोद भाऊ. आणि माझ्यापेक्षा तुम्ही त्यांना जास्त अनुभवलेली माणसं आहात. इथं ज्ञानदानाला उदाहरण आलंय आणि अन्नदानाला सुद्धा उदाहरण आलंय बरं का. अन्नदानही भरपूर आहे, ज्ञानदानही भरपूर आहे. अशी माणसं आपल्या बाकीने कदाचित कमी भेटतात. हजारोत लाखोत अशी माणसं एकदा जन्माला येतात राजकीय क्षेत्रामध्ये. आणि या सेलू नगरीचं त्यांच्यावरती किती प्रेम आहे. गेली तब्बल 25-26 वर्ष झाले, म्हणजे आपल्या भाषेत 5 टर्मच्या पुढे झाले. इतके वर्ष झाले या सेलू नगरीचं प्रेम या माणसावर आहे, भाऊंवर आहे.
आणि कोणी कोणावरती विनाकारण प्रेम करत नाही. कार्य असलं की लोक आपोआप प्रेम करतात. कार्यामुळे माणसाची ओळख होते. विठ्ठल अभंगही त्या प्रकारचा निवडलेला आहे. ऐसे का गुन्हा करा काही, या विश्वाच्या पाठीवरती भाग्यवान आहोत माई बाप आपण. तिकडं पहा, तुम्ही कॅमेरा तिकडे फिरूच नका दादा, तेच लक्षच नाही माझ्याकडे. मी म्हणते काय पाहतात काय पाहतात, ते त्यांची त्यांनाच पाहतात. मला पाहते रे, तुला नाही मला पाहते रे. तिकडे कॅमेरा फिरूच नका. विठ्ठल या विश्वात आपण भाग्यवान आहोत की तुमचा माझा जन्म भारत देशामध्ये झाला. जगात नाही तेवढी संत भारतात आहे. जेथे घरीचे दास पवित्र ते तुला पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते तुला हेतो परम भाग्याची संपत्ती. जगात नाही तेवढी संत भारतात जन्मास आली. या भारतात 12 ज्योतिर्लिंग, 7 मोक्षपुऱ्या, हिमालयासारखा पर्वतराज, कृष्णा कुयना चंद्रभागा इंद्रायणी भीमा भामा मुळा मोठा यांसारख्या पवित्र नद्या, गंगा यमुना सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी यांसारख्या पवित्र नद्या केवळ भारतामध्ये. या भारतातलं गाव ना गाव तीर्थक्षेत्र आहे. या भारतात डोळ्याने वाहताना दिसणारी प्रत्येक नदी गंगा आहे. आणि या भारतातला कंकर न कंकर शंकर आहे. राजकीय क्षेत्रातलं एक माझ्यासाठी आदरणीय आणि प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व. काही राजकारणात सुद्धा देवाने देव माणसं जन्माला घातलीत बरं का, हिरे जन्माला घातले. राजकारणात राहिले पण आयुष्यभर शिंतोड अंगावर उडवून नाही घेतलं त्यांनी. स्वर्गीय अटल बिहारीजी वाजपेयी, पक्षाचं फळ डोक्यात घालून देऊ नका. कोणताच पक्ष चांगलाही नसतो आणि वाईटही नसतो, माणूस चांगला असतो. म्हणून माणसामुळे त्या पक्षाला मोठेपण येतं. अटल बिहारी यांची बिहारी वाजपेयी यांची काही भाषणं प्रसिद्ध आहे युट्यूबला. त्यातली माझ्या मनाला भावलेली काही वाक्य ते म्हणून गेले, एक अमरभूमी हे समरभूमी. म्हणजे राजकीय लोकांची वचनं तुम्हाला सांगायली तर मी उभी नाही. त्या माणसाची राष्ट्रभक्ती किती निष्ठेची होती. खाली निष्ठा कमी, निष्ठा निष्ठी जास्त आहे, भाग वेगळा असेल. ते अमरभूमी, ते समरभूमी, ये वीरों की भूमि, ये शूरों की भूमि, ये राणा की भूमि, ये शिवा की भूमि, ये लक्ष्मी की भूमि, ये पद्मिनी की भूमि, ये सरदार की भूमि, ये किरदार की भूमि. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए. और मरने के बाद बहती हुई गंगा जी की धारा में से बहती हुई हमारे अस्थियों को निकाल कर कोई इस कान से लगाएगा तो मरने के बाद हमारे अस्थियों में से भी एक ही आवाज गूंजेगी, भारत माता की जय, भारत माता की जय.
मंदिरात जातात ना महादेवाच्या, एक लोटा जल सेलू, एक लोटा जल सभी समस्या काळ. लोटे मंदिरात घेऊन जायला हरकत नाही बरं का, पण थोडं धाडस करून बोलते. लोटे मंदिरात घेऊन जात असाल आणि घरचा खरा महादेव 12 वाजेपर्यंत बिना भाकरीचा उपाशी मरत असाल. लईच कदरलेले होते राव तुम्ही. तुम्हाला मन मोकळा करावा असं कोणी भेटलंच नाही. पण लेकीचं जास्त प्रेम बापावर आहे असं म्हणतात बरं का, आणि ते आज मान्यही झालं. इकडचे रसायचे नाही तर माझ्यावर. मी भांडण लावायला नाही आले तुमच्यात हा. मी दोन्ही बाजू मेंटेन करणार आहे. आधी घरच्या महादेवाच्या पूजेची सोय करते, पोटपूजेची, आणि मग तांबे उचलून महादेव मंदिरातल्या महादेवाची जाऊन पूजा करते. ती भारतीय नारी असते. आता तुम्ही वाजवा. मंदिरात गेला आणि पूजा केलं म्हणजे माणूस फार धार्मिक असतो, फार चांगला असतो असं नाही बरं. रावण महादेवाचा भक्त होता. मी काय बोलते कळतं ना तुम्हाला. माणूस महादेवाच्या पूजेलाच गेला आणि माळा घातल्या, गंध लावला, खूप वारकऱ्यासारखा वागला म्हणजे तो चांगला असतो असं नाही. रावण महादेवाचा भक्त होता. सीतेला रावण ओळखता आला नाही. म्हणजे सगळे भक्त तसेच असतात असं अजिबात गृहीत धरू नका बरं का तुम्ही. जर तरच्या गोष्टी मी अपवाद म्हणून बोलते, नाही तर मग एवढंच एडिट करायचे. कृपया लाईव्ह कोणी करू नका. विठ्ठल पूजेसाठी मंदिरात जात असाल महादेवाच्या, तिथं गेल्यानंतर आधी नंदीला पाणी घालतात आणि दारातला खरा नंदी 5,000साठी जर कसायच्या दारात आम्ही कापायला देत असू. 1000 पूजा केल्या महादेवाच्या मंदिरातल्या, 1000 जन्मात महादेव आपल्यावर प्रसन्न होणार. मला कधी कधी आश्चर्य वाटतं काही गोष्टीचं. लोकांना कुत्र्यामध्ये खंडोबा दिसतो, बरोबर आहे ना. मंदिरात पूजा होते, गल्लीतला दगड मारून आणला जातो. नाग मंदिरात निघलं तर पूजा होते आणि घरात निघलं तर खेचून मारलं जातं. त्याला आणखी मोठा ठोका टाका, आणखी मोठा ठोका टाका. बरं पहा तुम्ही, साप जितका लहान तितके हाणणारे जास्त असतात. आणि मोठा असला तर सोडून द्या, सोडून द्या, त्याला 12 वाटा. बरोबर आहे ना. मोठ्या माणसाकडे ध्यान कोणी देत नाही, लहाण्याकडे सारे टपून असतात. कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्याला डबल धन्यवाद. मंदिरातच गेल्यानंतर खरी पूजा होते असं नाही, म्हणजे जाऊ नका असं म्हणत नाही. काही कारणास्तव तुम्ही मंदिरात जाऊ शकत नाही आणि तुम्हाला महादेवाला पाणी घालायची मनातून इच्छा झाली, पण काही कारणास्तव तुम्ही मंदिरापर्यंत जाऊ शकत नाही. त्या क्षणाला तुमच्या हातातलं तांब्यावर पाणी तुम्ही ज्या दगडावरती रिकामं करत असाल, त्या क्षणाला तुमच्या भक्तीसाठी त्या दगडातून महादेव प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. कंकर में भी शंकर दिखाई देता है, और मन में सच्ची श्रद्धा और विश्वास ना हो तो शंकर में भी कंकर दिखाई देता है. शेवटी प्रश्न श्रद्धेचा आहे आणि भावनेचा आहे. भाग्यवान आहोत आपला जन्म महाराष्ट्रात आहे. जगात नाही तेवढी संत भारतात आहेत, भारतात नाही तेवढी संत महाराष्ट्रात आहेत. या महाराष्ट्रात ज्याचा जन्म झाला त्याला 4 गोष्टी कराव्यात. त्याला 4 गोष्टी कराव्यात: संत, पंथ, ग्रंथ आणि भगवंत. याच्यापैकी एकही गोष्ट ज्याला कळत नाही, समजायचं हे येडं महाराष्ट्रात राहायच्या सुद्धा लायकीचं नाही. ज्याचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला त्याला 4 गोष्टी अजून चांगल्या कळाव्यात: विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा आणि शिवबा. आचार्य आपले म्हणतात त्या 4 पैकी ज्याला एकही गोष्ट कळत नाही, असं येडं कमरात लाट घालून हद्दपार केलं पाहिजे. मराठी त्याने म्हणावं, मी
महाराष्ट्रातला आहे त्याने म्हणावं. जातीचा संबंध नाही हा. 18 पगड जातींना संबंध नाही, ते म्हणजे मावळा मराठा. ज्याला वाटतं मी मराठी, ज्याला वाटतं मी महाराष्ट्रीयन आहे, महाराष्ट्रात जन्म झाल्याच्या नंतर जन्माला येऊन एक तरी पायी वारी त्याने पंढरपूरची केली पाहिजे. जन्माला येऊन ज्याचा जन्म महाराष्ट्रात झाला त्याने मरेपर्यंत एक तरी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे. आणि जन्माला येऊन ज्याचा जन्म महाराष्ट्रात झाला, जगद्गुरु तुकोबाराच्या गात्यातला एक तरी अभंग त्याच्या तोंडपाठ असावा. त्याने जातीला हात लावून सांगा मी मराठी आणि मी महाराष्ट्रीयन आहे. विठ्ठल या पवित्र महाराष्ट्रात तुमचा माझा जन्म झाला आणि महाराष्ट्रातले तेवढे संत मराठवाड्याच्या मातीनं जन्माला घातले बरं का. ते मराठवाड्याची सगळ्यात मोठी पुण्य आहे. त्याच्यात प्रभावती परभणी जिल्हा, जिथं वेदांताच्या बैठकी भरायच्या, असा हा प्रभावती परभणी जिल्हा. आणि आमच्या जालन्याचं जनकपुरी नाव आहे बरं का, नंतरचं जालना आहे. जनकपुरी जालना, प्रभावती परभणी जिल्हा, अशा पवित्र मातीत तुमचा माझा जन्म झाला. देवाने इतर प्रकारचे वन्य निर्माण केले, त्याच्यात त्याने तुम्हाला मला माणसाच्या जन्माला घातलं, भारतात घातलं, महाराष्ट्रात घातलं आणि मराठवाड्यात जन्माला घातले. आपलं अहो भाग्य. विठ्ठल